अलख निरंजन आदेश. नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा प्रवासाला सुरुवात करत आहोत जिथे विज्ञान संपते आणि अध्यात्म सुरू होते, जिथे भीती संपते आणि अभेद्य सुरक्षा सुरू होते. तुम्ही कधी विचार केला आहे का की हिमालयातील हाडांना गोठवणाऱ्या थंडीत किंवा घनदाट जंगलात जिथे हिंस्त्र श्वापदे फिरतात, तिथे नाथ योगी इतक्या निर्भयपणे कसे राहतात? त्यांच्याकडे कोणती अशी शक्ती असते ज्यामुळे मृत्यूही त्यांच्या परवानगीशिवाय त्यांना स्पर्श करू शकत नाही? आजच्या जगात आपले शत्रू वाघ सिंह नाहीत. आपले शत्रू आहेत आपली आर्थिक परिस्थिती, आपल्या आजूबाजूची नकारात्मक माणसं, लोकांची नजर आणि आपल्याच मनातील भीती. या शत्रूंवर 1 मिनिटात विजय मिळवण्याचं रहस्य काय आहे? याचे उत्तर दडले आहे नवनाथांचे मुकुटमणी गुरु गोरक्षनाथ यांच्या अष्टसिद्धींमध्ये. आज आपण आपल्या 3 भागांच्या विशेष मालिकेतील पहिल्या भागात आहोत. आज आपण जाणून घेणार आहोत गुरु गोरक्षनाथांची ती गुप्त शक्ती किंवा सिद्धी जी तुम्हाला एक वज्र कवच किंवा डायमंड शील्ड प्रदान करते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी आम्ही ती युक्ती सांगणार आहोत ज्याने तुम्ही स्वतःभोवती हे सुरक्षा कवच तयार करू शकाल. गुरु गोरक्षनाथ कोण आहेत? द ओरिजिन अँड पॉवर. गुरु गोरक्षनाथांना ओळखल्याशिवाय त्यांच्या शक्तीचा अंदाज लावणं कठीण आहे. नाथ संप्रदायातील तथ्य आणि पुराणांनुसार गुरु गोरक्षनाथ हे अयोनिज आहेत, म्हणजेच त्यांचा जन्म मानवी गर्भातून झालेला नाही. जेव्हा आदिनाथ भगवान शंकरांचे परमशिष्य मच्छिंद्रनाथ भिक्षा मागायला गेले होते, तेव्हा त्यांनी एका स्त्रीला पुत्रप्राप्तीसाठी विभूती म्हणजे भस्म दिली होती. पण त्या स्त्रीने ती विभूती उकिरड्यावर म्हणजे शेराच्या ढिगाऱ्यावर टाकून दिली. 12 वर्षानंतर जेव्हा मच्छिंद्रनाथ परत आले आणि त्यांनी त्या ढिगाऱ्याकडे पाहून आदेश दिला, तेव्हा त्यातून एक 12 वर्षाचा तेजस्वी मुलगा बाहेर आला. तेच हे गोरक्षनाथ, ज्यांचा जन्मच मुळात भस्मातून आणि गुरु वाक्यातून झाला आहे. ते सामान्य कसे असतील? गुरु गोरक्षनाथ हे स्वतः भगवान शंकरांचे अवतार मानले जातात. त्यांनी हठयोगाची रचना केली. त्यांनी काळावर म्हणजे टाईमवर आणि मृत्यूवर विजय मिळवला आहे. म्हणूनच त्यांना जती गोरक्षनाथ म्हटले जाते. त्यांचा संयम इतका कडक होता की निसर्गाचे नियमही त्यांच्यासमोर झुकले. आता वळूया त्या मुख्य विषयाकडे. सिद्धी म्हणजे काय? पतंजली योग सूत्र आणि नाथ साहित्यानुसार अष्टसिद्धी म्हणजे 8 महाशक्ती अशा आहेत ज्या योग्याला अतिमानवी बनवतात. यामध्ये अणिमा म्हणजे अतिशय लहान होणे, महिमा म्हणजे विशाल होणे, लघिमा म्हणजे हलके होणे अशा अनेक सिद्धी आहेत. पण शत्रूंचा नाश करण्यासाठी आणि संरक्षणासाठी गुरु गोरक्षनाथ ज्या सिद्धीचा वापर करतात ती आहे गरिमा आणि प्राकाम्य. गरिमा म्हणजे स्वतःचं वजन इतकं वाढवणं की साक्षात पर्वतही तुम्हाला हलवू शकणार नाही. जेव्हा तुमच्या आयुष्यात संकटांचं वादळ येतं, तेव्हा गुरु गोरक्षनाथ भक्ताला ही गरिमा प्रदान करतात. म्हणजे काय तर तुमचे मन आणि आत्मा इतका स्थिर आणि जड होतो की जगातील कोणतीही टीका, कोणताही शत्रू किंवा कोणतीही वाईट शक्ती तुम्हाला तुमच्या जागेवरून हलवू शकत नाही. दुसरी शक्ती आहे ईशित्व म्हणजे पूर्ण ताबा, कंट्रोल. गुरु गोरक्षनाथांचा निसर्गातील पंचमहाभूतांवर म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांवर ताबा आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही त्यांची मदत मागता तेव्हा ते या पंचमहाभूतांना आज्ञा देतात की माझ्या भक्ताचं रक्षण करा. ही कोणतीही जादू नसून हे एक प्रगत योग विज्ञान म्हणजे ॲडव्हान्स्ड योगा सायन्स आहे. 1 मिनिटाचा उपाय, शत्रुनाशक वज्रपंजरा, द प्रोटेक्शन शील्ड. आता ऐका, या शक्तीचा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात कसा करू शकता? नाथ संप्रदायात वज्रपंजरा नावाची एक गुप्त पद्धत आहे. वज्र म्हणजे हिरा जो तुटत नाही आणि पंजरा म्हणजे पिंजरा किंवा कवच. तुम्हाला जेव्हा जेव्हा भीती वाटेल किंवा असे वाटेल की कोणीतरी तुमचं वाईट करत पाहत आहे, मग ते ऑफिसमधील राजकारण असो किंवा बाहेरची बाधा, तेव्हा हा 1 मिनिटाचा विधी करा. विधी: शांत बसा किंवा उभे राहा, डोळे मिटा. अशी कल्पना करा की आकाशातून निळ्या रंगाचा प्रकाश तुमच्या डोक्यावर पडतोय. हा प्रकाश गुरु गोरक्षनाथांचा आशीर्वाद आहे. हा प्रकाश तुमच्या शरीराभोवती फिरून एक अंड्याच्या आकाराचं संरक्षण कवच तयार करत आहे. आता पूर्ण विश्वासाने हा बीज मंत्र 9 वेळा म्हणा. ओम ह्रीं श्रीं गौम गोरक्षनाथाय विद्महे शून्यपुत्राय धीमहि तन्नो गोरक्ष निरंजन प्रचोदयात. किंवा सोपा शाबरी मंत्र: ओम गुरुजी सत नमो आदेश
लोखंडी पहार वज्र का कीड़ा, जो मेरे पिंड को छेड़े तिसपे गुरु गोरक्षनाथ की पीडा. शब्द साचा पिंड काचा, फुरो मंत्र ईश्वरो वाचा. या मंत्राचा अर्थ हा आहे की माझ्या शरीराभोवती लोखंडासारखे आणि वज्रासारखे कठीण कवच तयार होवो. जो कोणी मला त्रास देईल त्याला स्वतः गुरु गोरक्षनाथ शासन करतील. जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता तेव्हा तुम्ही स्वतःचं संरक्षण करत नाही, तर तुमची जबाबदारी साक्षात महाकालाकडे म्हणजे नाथांकडे सोपवता. शत्रूंचा नाश कसा होतो? हाऊ इट वर्क्स. लक्षात ठेवा, नाथ संप्रदाय तुम्हाला कोणाचं वाईट करायला शिकवत नाही. मग शत्रू नाश म्हणजे काय? जेव्हा तुम्ही हे कवच धारण करता तेव्हा तुमच्या शत्रूने पाठवलेली नकारात्मक ऊर्जा या कवचावर आदळते आणि आरशासारखी परत त्याच्याकडेच जाते. त्यामुळे जो तुमचं वाईट चिंततो त्याचंच वाईट होऊ लागतं. यालाच म्हणतात कर्माचा सिद्धांत. गोरक्षनाथांची ही सिद्धी तुम्हाला लढायला लावत नाही, तर तुम्हाला अभेद्य बनवते. आणि ज्याला तोडलं जाऊ शकत नाही तोच खरा विजेता असतो. समारोप आणि पुढच्या भागाची झलक, क्लिफ हँगर. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की गोरक्षनाथांचं नाव आणि त्यांचा मंत्र तुम्हाला कसे सुरक्षित ठेवू शकतो. हे कवच एकदा तयार झाले की बाह्य जगातील भीती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. पण हे कवच टिकवून ठेवण्यासाठी आणि आपल्या आतली शक्ती जागृत करण्यासाठी एक गुरुकिल्ली लागते. ती गुरुकिल्ली आहे ध्यान. पण सामान्य ध्यान नाही. साक्षात गुरु मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना एक गुप्त बीज मंत्र आणि ध्यान विधी शिकवला होता, ज्यामुळे गोरक्षनाथ महायोगी बनले होते. तो गुप्त विधी काय आहे? तो मंत्र कोणता आहे जो आजही हिमालयातील योगी जपतात? हे आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या भागात, भाग 2. हा भाग अजिबात चुकवू नका, कारण त्यात आपण प्रत्यक्ष कृती शिकणार आहोत. जर तुम्हाला हा पहिला भाग आवडला असेल आणि तुम्ही नाथांच्या संरक्षणावर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये अलख निरंजन किंवा आदेश लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आदेश.